आता इथं आहे, दाखवतो मी. हे मी दाबलं, काय झालं, श्वास बाहेर गेला, श्वास सोडलं आणि हृदयातलं रक्त बाहेर निघालं, जे काही हृदयात रक्त आहे. आता मी फक्त हात काढलं, पकडो तुम्ही माईक पकडो. आता मी हे दाबलं, काय झालं, मध्ये हवा आहे ना, तर ते हवा बाहेर गेली, म्हणजे एक्सपिरेशन. माईक चालू करू. एक्सपिरेशन आणि हृदयातलं जे काही थोडं बहुत रक्त आहे ते मेंदूकडे गेलं. आता मी फक्त उचललं, मी काहीच करत नाही, उचललं, छाती परत आली. मग हे परत येताना इथून श्वास ओढलं जातं, निगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतो आणि सगळीकडचं रक्त हृदयात येतो. आलं का? मग परत मी दाबलो, आलेलं रक्त बाहेर गेलं, श्वास बाहेर गेलं, परत उचललं, श्वास इन, ब्लड इन. बरोबर आहे? श्वास इन, ब्लड इन. दाबलं, ब्लड आउट, श्वास आउट. का? तर ही छाती इलॅस्टिक रिकॉईल आहे. इलॅस्टिक रिकॉईल होतं. आता मी दाखवतो तुम्हाला, कारण तुम्ही काय करता ह्याला फार महत्त्व आहे. त्याशिवाय ते माणूस काम सोडत नाही. काम का सोडतं आहे माणूस? गांभीर्य नसतं, माहीत नसतं. हे गांभीर्य, कारण त्या रुग्णाचं जे काय आहे दारोमदार जीव तुमच्या त्या फक्त साध्या गोष्टीनं, चेस्ट कॉम्प्रेशन आहे, जे की श्वास बी घ्यायला मदत करत आहे आणि हृदयाचं थोडं बहुत रक्त बी पंप करायला मदत करत आहे. तर चेस्ट कॉम्प्रेशन हे रक्त पंप आउट करण्यासाठी व श्वास बाहेर सोडण्यासाठी, आणि चेस्ट डिकॉम्प्रेशन म्हणजे हात वर उचललं तर रक्त रिटर्न येण्यासाठी आणि श्वासमध्ये गेल्यासाठी. तर इथं मी दाखवतो आहे अजून समजण्यासाठी. आता हे बघा, आता हे कॉम्प्रेस केलं, काय झालं बघा, हात वर उचललं ते हृदय रक्तानं भरला. इथं बघा, हो का भरलं. आता मी कॉम्प्रेस करतो आहे, तर हे मेंदूकडे चालेल, हे श्वास चालेल, हे पांढरं बघा, श्वास आउट. बरोबर आहे? ब्लड आउट अँड श्वास आउट, हेच पाहिजे ना. आपण काय करतो, आपलं सध्या प्रक्रिया काय चालू आहे, श्वास आउट, हृदयातून ब्लड आउट. तसंच श्वास इन आणि हृदयातून सगळ्याकडून रक्त हृदयाकडे येतं, सगळ्याकडून ब्लड इन. तर ह्या गोष्टी आपल्या साध्या गोष्टीनं, आपल्या साध्या जस्ट कॉम्प्रेशनने एवढी चांगलं होतं आहे. आणि त्याचं सगळं दारोमदार आपल्यावर आहे. तर आपण CPR सोडायचं नाही, कारण त्यावेळेस मेंदूचा रक्तपुरवठा हे फक्त तुमच्या कॉम्प्रेशनमुळं चालू आहे. डिकॉम्प्रेशन हे ऑटोमॅटिक आहे, तुम्हाला फक्त असं करायचं, ते ऑटोमॅटिक वर येणार. तर हे सोडायचं नाही. तर हे लक्षात आलं बेसिक, की चेस्ट कॉम्प्रेस करणंच एवढं तुम्हाला आहे. डिकॉम्प्रेशन हां ते आलं आहे. आता हे कसं द्यायचं हे सायंटिफिकली अगोदर महत्त्व समजून घेतल्यानंतर आता हे कसं द्यायचं, हाऊ टू गिव्ह CPR, दॅट इज ॲक्शन. तर त्याची रूल आहे. रूल काय आहे, सगळ्यात अगोदर लोकेशन. तर लोकेशन चेस्टच्या खालच्या भागाला, ते मी लोकेशन दाखवणार आहे. सगळ्याला तुम्हाला स्वतःचं बघायचं आहे. आणि नंतर इथं डमीवर दाखवणार आहे मी, मॅनिकिनवर. तर एचे काय म्हणतं आहे, पुश हार्ड अँड फास्ट. हार्ड म्हणजे 2 इंच खाली, एक अंदाज 2 इंच, आणि 100 to 120 पर मिनिट. एका मिनटाला 100 ते 120. आणि किती खाली दाबायला पाहिजे, 2 इंच. जास्त बी नको, कमी बी नको. हे कुठून आलं 2 इंच कसं काय, 100-120ची स्पीड का? तर त्याचं कारण मी सांगणार आहे. आणि दाबल्यावर हात थोडंसं लिफ्ट करायचं, दाबून नाही ठेवायचं. छातीला पूर्ण वर येऊ द्यायचं. त्याला आपण दाबून ठेवलं तर छाती पूर्ण खुलणार नाही आणि श्वासमध्ये जाणार नाही, किंवा रक्त दुसरीकडून घ्यायचं ते येणार नाही. म्हणून दाबलं, हात आपण लिफ्ट करायचं, मग परत दाबायचं. तर हे जे ॲक्शन आहे पूर्ण व्हायला पाहिजे, कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन. तर आता हे 100ची स्पीड कसं, मी एकटा आहे, तुम्ही म्हणताल की मी 100 कसं मोजू. तर व्हेरी सिम्पल, मनात मोजायचं 1 and 2 and 3 and 4 and 5, हे 10पर्यंत अँड घालायचं मध्ये. अँड जेव्हा 2 अंक चालू होतात तेव्हा 10, 11, 12 आपल्या स्पीडनं मोजायचं. तर ते ऑटोमॅटिक त्या स्पीडनं 100 होतात. लक्षात आलं?
1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 10 नंतर 10, 11, 12 2 अंकी झालं की अँड कट करायचं. दॅट्स रिलेट टू तुमची स्पीड. ठीक आहे. आता हे रेशो किती? चेस्ट कॉम्प्रेशन करायचं 2 वेळेस, 30 वेळेस. 30 वेळेस चेस्ट दाबायचं आणि 2 श्वास घ्यायचं. 30:2. ठीक आहे. तर हे मी तुम्हाला करून दाखवतो. हे आपलं उजवा हात धरा, सगळे असं काढा बाहेर. दिस इज अ ट्रेनिंग पार्ट. असं करा, त्याला लॉक करा, असं पाठीमागून लॉक करा आणि स्ट्रेट. मी हात स्ट्रेट ठेवला आहे. बेंड करू नका, बेंड करू नका. नॉट टू बेंड, तुम्हारे बेंड हो रहे. बेंड करू नका. स्ट्रेट ठेवलं. आता असं हे मला ह्याच्यानं दाबायचं आहे. हे जे आहे ना, हे ह्याच्यानं हात पूर्ण ठेवायचं नाही, असं फक्त ह्याच्यानं दाबायचं. हिल ऑफ द हँड म्हणतात त्याला. ठीक आहे. तर हे इंद्र बघा, आता हे लॉक केलं बरोबर. उजवात असं ठेवायचं स्ट्रेट. हे स्ट्रेट ठेवलं कुठं? खालच्या बाजूला चेस्टच्या. ठीक आहे. आता हे बघा माझ्याकडं. आता माझं फक्त हे टिकलं आहे, फक्त हे. आता मी 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 30 झाले. मग त्याला मी असं करून श्वास देणार. श्वास देताना इकडं बघायचं. त्याची चेस्ट थोडीशी उचलायला पाहिजे. तर परत श्वास 2 दिले की लगेच स्टार्ट. 1 and 2 and 3 and 4, 30 झाले. परत थोडंसं तोंड असं करणार, असं लावणार. 2 परत लगेच. 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7, 30. परत 2 श्वास. परत हे असं 5 वेळेस. हे 5 वेळेस करायचं. किंवा जोपर्यंत एक्सपर्ट येत नाहीत तोपर्यंत 30 कॉम्प्रेशन, 2 रिस्पिरेशन. आता समजा श्वास द्यायचा प्रॉब्लेम आहे, तर हँड्स ओनली CPR. फक्त हे बी करण्यानं होत आहे, भागतं आहे, तसं बी चालतं आहे. पण असं केलेलं थोडंसं अजून चांगलं आहे. 30:2. चाल. आता हे काही क्वेश्चन तुमच्या मनात यायला पाहिजेत की श्वास मी देताना मला काही प्रॉब्लेम येईल का? त्याचं इन्फेक्शन होईल का? हो, बरोबर आहे. का तर आजकाल त्यावेळेस HIV एवढं नव्हतं म्हणा, आता कमी झालं HIV. पण HIV एखादं असलं तर आपल्याला त्याचं रक्त वगैरे आलं तर प्रॉब्लेम होतं. म्हणून मी कसं दाखवलं तुम्हाला ह्याच्यात. ठीक आहे. असं आता इमर्जन्सी आहे, त्याला एक पॉकेट मास्क मिळतं आहे. पॉकेट मास्क असं गोल असतं आहे आणि वर दंड असतं आहे. त्या दंडात फुकलं तर चालतं आहे. ते ऑनलाईन भेटतं आहे. पॉकेट मास्क ठेवायचं इमर्जन्सीला. छातीच्या कोणत्या भागात दाबायचं? कारण 2 साईडला फासे आहेत. इथं दाखवतो मी, फिगर आहेत अजून. तिथं आल्यावर अजून ट्रेनिंग होईल. तर इथं पण दाखवणार आहे फिगर. तर हे 30:2 ह्या रेशोमध्ये दाबायचं. 2 इंच खाली आणि स्पीड 100 ते 120. तर उच्च प्रतीचे CPR ह्याला म्हणतात. की ह्याच्यानंच द्यायचं, त्या लोकेशनवर द्यायचं. 100 ते 120च्या स्पीडनं द्यायचं आणि 2 इंच छातीत दबली गेल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय म्हणलं आहे, कसल्याही प्रकारचं व्यत्यय येऊ देऊ नका. डोंट स्टॉप. का तर त्याचं जीवन तुमच्या ह्या ॲक्शनवर होऊन आहे. इथं जर तुम्ही थकलात, आता म्हणतात की आम्ही थकलो. तुम्ही हे करताना थकले म्हणजे तुमची पद्धत चुकीची आहे. मी काय करतो आहे, मी माझे मसल वापरत नाही, लक्षात ठेवा. मी बॉडीचं वेट वापरतो आहे. वेट, माझं वजन त्या फ्लक्रमनुसार एक असं आपण काटा, वजन काटा असतं आहे, तसं मी वजन घालतो त्याच्यावर. तुम्ही लक्षपूर्वक बघा, माझं कधीच मसल कॉन्टॅक्ट होत नाही. माझं वजन मी त्याच्यावर टाकतो आहे. आणि ते तुमच्या ह्याच्यात इन्व्हिटेशनमध्ये पण आहे. बताव इन्व्हिटेशन बेटा. हे फलक्रम आहे. त्या फलक्रमवर आपल्याला काम करायचं. हे पहिल्या फिगरमध्ये दिलं आहे हो का. हे जे आहे ना इथं, हे फलक्रम आहे.
काटा आपण ते हे खेळतो ना, ते लहान लेकरं ते असं एक जण खाली गेलं की असं एक जण असं, का त्याला लई हे लागतं आहे का, वजन का जास्त लागतं आहे का, पण ते थोडं बी टाकलं की एकीकडे झुकतं आहे. तर तसा प्रकार हा आहे. तर त्या हिशोबाने जर केलं तर थकत नाही माणूस. तुम्ही थकलं आणि त्या बिचाराचं फासरी तुटली तर तुमची पद्धत चुकीची. लक्षात ठेवा, यू आर रॉंग. बऱ्याच असं म्हणते, आमच्यात भी चर्चा होती, काही डॉक्टर ज्याला थोडंसं माहीत नसतं, अरे बहुत CPR दिया, फसली तोड़ दिया बोले. अरे फसली तोड़ा तो क्या है, उसकी जान बच गई तो क्या, बाद में क्या मतलब है उसको बचा के, फिर दुसरे प्रॉब्लेम में जाएगा. फाशी तुटली, फुफ्फुसात घुसली, परत त्याच्यात हवा शिरणार, परत त्याचं खर्च. तर टेक्निक इज मोस्ट इम्पॉर्टंट. अमेरिकन हार्ट असोसिएशन म्हणतं की फाशी तोडण्यासाठी CPR नाही आहे. ह्या पद्धतीने पॅनिक व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं, लई जोरात मारलं म्हणजे वाचतंय असं नाही. काही लोक जाते धडमुळे हे करते, फास्या तोडते, बिचारं वाचणारं बी गेलं. म्हणून टेक्निक महत्त्वाची आहे, कारण कोणाचं जीव हँडल करतो थोडं हिशोबानंच पाहिजे ना. रॅश ड्रायव्हिंग जशी असते ना, तसं रॅश ड्रायव्हिंग जर CPR झालं तर ते वाचणारा बी तो जाईल. म्हणून ते गाईडलाईन महत्त्वाचे आहेत. आणि त्याला कधी हे शक्य आहे तेव्हा तुम्ही हे ट्रेनिंग करून घेता. ट्रेनिंग वरच्यावर आणि हे असंच राहू काही नाही. घरी बी गेल्यावर उशी घ्यायचं, करायचं, शिका. जे इथं आहे ना, एक त्याच्यात एक हेच करायचं, डोक्यात बसवायचं की मी हे करणार बाबा, काय असू द्या. म्हणून थोडंसं ते इझी गोईंगमध्ये होतं. रुटीन करून आम्ही करतो आहे, आम्हाला रुटीन आहे. आता आमच्या दवाखान्याच्या मावशांनीसुद्धा पेशंट वाचवलं आहे. आता मी इथं आहे, पेशंट आलं, आमची पोचे देणारी मावशीलासुद्धा CPR येते. मी शिकवलं आहे, काय करू, लोड एवढं असतं आहे, तुम्ही करा. आता एका वेळेस 2-2 पेशंट येतात CPRसाठी, मी दोघाला देऊ शकत नाही. जावा सिस्टर तुम्ही तिकडं घ्या. एक वेळेस तर एक डॉक्टर बाहेरचे आले पेशंट बघायला, आम्ही पेशंट बघायला होते, दुसरं आलं लगेच, तिसरं आलं लगेच, चौथं आलं. 4 पेशंट हे असले आम्ही वाचवलेत. का तर आम्हाला सहकार्य मिळालं आहे. एक नॉन एक्सपर्ट टीमला मी एक्सपर्ट केलेलं आहे आणि हे शक्य आहे. आणि त्या अनुभवानंच आपण एवढं काम करण्यासाठी निघालेलो आहोत. तर हे आपण करू शकतो. हे घटना आहेत कॉमनली. हे पॉकेट मास्क आहे बघा, हे पॉकेट मास्क ऑनलाईन मिळतं आहे. हे ज्याला इंटरेस्ट आहे त्याने ठेवायचं, गाडीत ठेवायचं, डिक्कीत ठेवायचं. आणि काही घटना असते आपण थोडं श्वास देऊ शकतो, त्याला वाचवू शकतो. आणि हे CPRचं हे असं पोझिशन दाखवलं आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ डेप्थ काय, 2 इंच का म्हणलं आहे त्याला, हे पण समजून घेऊ. कारण हे समजल्याशिवाय विषय आपणाला खऱ्या अर्थानं करता येणार. तर 2 इंचमध्ये असं, आता इथं लक्षपूर्वक बघा, हे 2 इंच डेप्थ बघा. जसं 2 इंचाकडे जात आहे तसं इकडे मेंदूकडे रक्तपुरवठा बघा, हे वाढतं आहे. हो का, वाढलं. तर 2 इंच जेव्हा होतं तेव्हा मेंदूकडे रक्तपुरवठा जास्त जातो, म्हणून 2 इंच. हे अभ्यासातून आलेलं आहे. आता 100 ते 120चं काय कारण आहे, तर हे बघा, आता हे स्पीड इथं आहे, हे झाली 25ची स्पीड, जेवढं रक्तपुरवठा पाहिजे नाही. मग हे पुढं चाललं तर रक्त थोडं चालू झालं, अजून जास्त झालं, 200वर भरपूर जेवढं पाहिजे तेवढं रक्त मेंदूला चाललं आहे. त्याच्यामुळे ह्या स्पीडनं देणं आणि ह्या डेपनं देणं ह्याला महत्त्व आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता मी श्वास देताना तुम्ही बघितलं असाल, डायरेक्ट जर मी असं जाऊन दिलो तर ते श्वास इथून दिलेलं इथून बाहेर येणार. हे कशामुळं, तर त्याचं आपणाला श्वास देताना असं करूनच द्यायचं. यस, असं केल्याशिवाय श्वास द्यायचं नाही. असं दिलं तर काय होतं आहे, तर आपली जीभ जी आहे ना, आपली जीभ टंग, जेव्हा कोणी बेशुद्ध पडतो ते जीभ मागं जाते. आणि मागं श्वासाचं नलिका आहे, श्वासाचा रस्ता मागून आहे जिभेच्या. श्वास घेतो असंच जात आहे जिभेच्या मागून, तर जीभमध्ये येऊन अडकते. नाकातून श्वास घेतलेलं पुढं जात नाही. तर असं केल्यानं ते रस्ता क्लिअर होतं आहे. ह्याची फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे असं माउथ टू माउथ रिस्पिरेशन अगोदर देत होते. आता हे बघा, त्यानं श्वास दिलेला आहे, बघलालं आहे कुठं, चेस्टकडं बघा की मी काय करतो आहे, त्याचं कुठं हुलालं आहे का नाही. लीक झालं, बाहेरच हवा गेली तर अर्थ नाही. म्हणून चेस्ट थोडीशी उठायला पाहिजे. ह्याचा 2 श्वास दिलेला आहे त्यानं, आणि चेस्ट त्याची एलिव्हेट होत होती. हे पॉकेट मास्क असं लावून देता येतं आहे. रस्त्यावरसुद्धा CPR देता येतं आहे. जेव्हा केव्हा रस्त्यावर द्यायचं तेव्हा असं गुडघ्यावर बसून CPR चांगल्या पद्धतीनं होतो. तर हे लक्षात ठेवा, असं हे करून करायचं. आता हे पोझिशनबद्दल गोणे साहेबांनी विचारले. सर आपलं हे इथं हाड आहे मोठं असं, इथं बघा छातीवर, तुम्ही असं वरून या खाली, थोडंसं स्पीड ब्रेकरसारखं उंचवटा येतो. थोडंसं वरून या, वरून खाचेतून वरून खाली घसरा, थोडंसं एक
मॅनिब्रन स्टार नाही म्हणता मी त्याला, हां तिथं आलं. त्याच्या 4 बोट खाली एक अंदाज लोअर चेस्टमध्ये, त्याच्या खाली इथं हे पोझिशन दाखवलेली आहे. त्याच्या खाली ह्या ठिकाणी, यस त्या ठिकाणी खाली थोडं वर, खाली पोट चालू होत आहे, थोडं वर इथं, ठीक आहे. तर त्या ह्याच्यात आपल्याला द्यायचं. 2 ब्रेस्टच्या मध्ये, लक्षात ठेवा, उघड 2 ब्रेस्टच्या मध्ये एक लोकेशन आहे, पण ते डिपेंड करतं आहे वय आणि मेल फिमेल पेशंट, त्याच्यामुळं थोडं लोकेशन हे फक्त आपलं फिक्स लोकेशन असं आहे, इथं येतं आहे. ह्याच्या 4 बोट खाली म्हणजेच सेंट्रल चेस्ट. आता हे बघा, ह्यानं काय टिकवलं आहे चेस्टवर? हात नाही टिकवलं, हाताचे हे पंजे हे टिकवूनच केलेलं आहे. त्याच्यामुळं पेशंटचं रिब फ्रॅक्चर होणार नाही हे खाली असताना. तर हे प्रत्येक तुमचे ॲक्शन हे मेंदूला रक्तपुरवठा करणारी आहे, म्हणून 30:2 हे कॉम्प्रेशन द्यायचे, 2 डिस्प्रेशन द्यायचे. अजून त्याला कुणाला इंटरेस्ट आहे श्वासामध्ये अजून काही मदत करायची असेलच तर एक नवीन, आता हे बघा, हे आधी फिगर म्हणून दाखवतो. आता हे अनकॉन्शियस पेशंट आहे, बेशुद्ध आहे. हे नाक आहे, नाकातून श्वास चालला आहे, हे श्वासनलिका आहे. आता ही जीभ येऊन पडली मध्ये, तर त्याला आपण श्वास दिल्यावर जाणारच नाही ना, म्हणून त्याची मान अशी करणं गरजेचं आहे. तर हे जीभ पुढं येईल आणि ते रस्ता क्लिअर होईल. म्हणून कितीही श्वास देऊन उपयोग नाही. साधी गोष्ट आहे, साधी, पण हे फार कॉमन मिस्टेक आहे. त्याच्यानं तेवढं पेशंट वाचण्यास मदत होते. असं कुठं घटना घडली, फक्त त्याला असं बी करलं तर होऊन जातं. ते श्वास चालू आहे पण घुरघुर आवाज येऊ लागला आहे, म्हणजे श्वासमध्ये रस्त्यात काहीतरी अडलं आहे, म्हणून त्याला असं केलं की ते रस्ता क्लिअर होत आहे आणि त्याच्यानं जीव वाचू शकतो. म्हणून कधीही तुम्हाला बेशुद्ध पेशंट कुठेही आढळलं तर हे असं केल्याशिवाय श्वास देऊ नये, ठीक आहे. आणि कधी कधी फ्रॅक्चर झालं तर ही वेगळी पद्धत आहे आणि असं श्वास देऊन हे करायचं. आता तुम्हाला वाटायला पाहिजे, एक प्रश्न मनात यायला पाहिजे की तुम्ही श्वास द्यायला लावता तर आपण श्वासामध्ये बाहेर काय सोडतो? कार्बन डायऑक्साईड. घेताना फक्त ऑक्सिजन असतं आहे का? काय काय असतं आहे? काय काय असतं आहे हवेमध्ये? काय काय आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. नायट्रोजन किती? 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साईड. तर तुम्ही मला म्हणायला पाहिजे की सर तुम्ही श्वासामधून आम्ही जेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडतो तर ते पेशंटला तुम्ही कार्बन डायऑक्साईड द्या म्हणला, नुकसान नाही होणार का? विचार करायची गोष्ट आहे ना. मग म्हणजे आम्ही चुकीचं शिकवला लावू का? यस, काय आहे का लॉजिक ह्याला? हे गोड गैरसमज आहे की आपण श्वास सोडलं तर कार्बन डायऑक्साईडच असतं आहे, हे गैरसमज आहे. तर आता इथं बघा, नायट्रोजन 78, ऑक्सिजन 21, कार्बन डायऑक्साईड 0.04 हे हवेमध्ये, ते आपण घेतो. आणि सोडताना बघा, नायट्रोजन आम्हाला काही नको बाबा, त्याच्यातलं 1% बी नको, घ्या तुमचं हवेला देऊन टाकतो. काय वापरतो आम्ही? ऑक्सिजन 21 घेतलं, 17% सोडलं, म्हणजे आहे ना, मी सोडलं तर 17% आहेच ना. आता फक्त आपण कार्बन डायऑक्साईड जर सोडलं असतं तर हॉलमध्ये आपण एवढे थांबू शकलो नसतो, आहे ना. तर आपण सोडताना 17% ऑक्सिजन सोडतो, घेताना 21%. तर आपण जे श्वास त्याला दिवलाला आपलं सोडलेलं, त्याच्यातलं जे 17% ऑक्सिजन आहे त्याला गरज आहे. ते पेशा भूक लागली, त्यांना भूक लागल्यावर माणूस कसं हे करतो तसं ते पेशा फास्ट ओढून घेतात. ते ऑक्सिजनसुद्धा त्यांना कामी लागते, म्हणून आपण ते टेक्निकली यूज करू शकतो. ओके, आता हे हॉस्पिटलमध्ये वापरलं जात आहे, त्याच्यामुळे हे मी दाखवणार नाही. आता एक इन्स्ट्रुमेंट आहे, व्हेरी सिम्पल, ह्याला लॅम्प म्हणतात. ह्याला कोणत्याही एक्सपर्टची गरज नाही, श्वासमध्ये टाकायची. आणि कसं असतं आहे, आपल्या घरी काही इन्स्ट्रुमेंट असले, समजा मार लागले, आपण काय शोधतो? पट्टी आहे का शोधतो घरी, फर्स्ट एड म्हणतो. तर प्रत्येकाच्या फर्स्ट एडमध्ये आता हे सुद्धा येणे गरजेचं आहे. श्वास कुणाचं बंद पडलं हे टाकून द्या, हे काही जास्त माग नाही, 150-200 रुपयाचं. हे टाकून द्या म्हणजे काय होईल, त्याचं उलटी झालेलं, त्याचं श्वास जिभेनं जे बंद होत आहे बाहेर ते नाही होणार आणि पेशंट दवाखान्यात चांगलं येईल आणि आम्हाला वाचवता येईल त्याला. आता काही न करता जर दवाखान्यात आलं, त्याचं रस्त्यात डेथ होतो.
आणि मोठं कारण काय, तर हे साध्या गोष्टी आपण ज्या करायच्या आहेत ते न केल्यानं, आणि प्रत्येक आजार काही माणसाला मारायला आलेला नसतो, बरेच जातात निघून, पण होतं काय, हे दुसऱ्या भानगडी होतात. तर त्या भानगडी जर समजून आपण बरोबर केल्या तर हे टाकणं सोपं आहे. तोंडात फक्त टाकून द्यायचं असं, आणि हे बरोबर फिट होतं आहे, जीभ पुढं ढकलतं आहे, आणि उलटी बी झाली तरी त्याचं श्वास रिलेकेज जाऊ देत नाही. बऱ्याच वेळेस बेशुद्ध पेशंट झालं, उलटी झाली की त्याचं उलटी झालेलं मटेरियल श्वास निरेकेच जाऊन बसतो आणि पेशंट डेथ होतो. साधी गोष्ट. तर हे आम्हाला समजायला पाहिजे. उलटी झाली समजा, आता हे नाही बी ट्यूब, तर त्याला एक अडंगावर झोपायचं, लेफ्ट लॅटरल ह्या डाव्या अडंगावर झोपून त्याचं थोडीशी मान खाली करायचं. उलटी असं बाहेर मटेरियल बाहेर येईल असं करायचं. बसून उलटी केलं बेशुद्ध आहे तर पूर्ण ते फुफ्फुसात जाते. आणि आमचं बरेच असे एवढे मोठे पाईपनं बी त्या जेवण जर केलं असेल, आता जेवण कोणी चावून खात नाही एवढं, तर जेवण करून जर त्याला उलटी झाली आणि ते श्वासात गेली ना, आम्हाला काढायला लय अवघड होतं आणि पेशंट वाचत नाही. तसं त्या मशीनच्या पाईपमध्ये अडकतो तो, असलं पाईप असतो, ते न चावल्यानं बरोबर ते सगळं तिथं चोकअप होतं आहे, ते आम्ही तेच झटत बसतो, तोपर्यंत पेशंट जातो. हे साध्या गोष्टी आहेत. आजार वेगळं आणि मारायला वेगळं साध्या गोष्टी आलेल्या समोर आहेत, म्हणून त्याचं पायबंद करणं हे गरजेचं आहे. तर असं टाकून आपण पेशंट वाचवू शकतो, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर जेव्हा एकपेक्षा 2 माणसं असतील तर दुसऱ्याची मदत घ्यायची. मी चेस्ट कॉम्प्रेस केलं, तू श्वास दे, तू श्वास देतो, मी चेस्ट कॉम्प्रेस करतो, अजून काही मदत ॲम्ब्युलन्सला फोन करा वगैरे. मॅन पॉवर जेवढं आहे तेवढं. एकटं असताना पण काही करायचं नाही, कुणाला फोनवर बोलायचं नाही, फक्त चेस्ट कॉम्प्रेशन, चेस्ट कॉम्प्रेशन, चेस्ट कॉम्प्रेशन. काय बोलायचंच असेल तर स्पीकर पुढची व्यवस्था आहे, मी बिझी आहे, CPR देतो, बोला काय बोलायचं, बोलत बोलत CPR चालू ठेवायचं. पुढचं नियोजन बी तर करावं लागेल, पण ते थोडंसं काम बंद न करता, हे लक्षात ठेवा, काम बंद होऊ नये तुमचं. तर CPR सायकल 5 सायकल द्यायचे आपणाला. हे 1 2 3 4 5 6 7 हे 30 झाले. 30 झाल्यानंतर 2 श्वास द्यायचे आहेत आपणाला. हे 30 वेळेस चेस्ट कॉम्प्रेशन केलं आपण, 2 आपणाला हे द्यायचे आहेत. मग असं करत करत 30:2 30:2 असं करत करत 5 वेळेस द्यायचं. आणि मध्येच जर ते मशीन उपलब्ध झाली जे शॉक द्यायची, ते देता येतं आहे. हे मशीन आहे शॉक द्यायची, जे की आम्ही हे वापरतो, आणि आम पब्लिकसाठी हे मशीन आहे AED. ते स्वतः सांगते, फक्त तुम्ही पॅड लावायचं ते काढून छातीला, ते स्वतः सांगते. इथं आता हे सिच्युएशन दाखवतो मी तुम्हाला. हे रस्त्यात त्याला हृदय बंद पडलं आहे, कार्डियाक अरेस्ट आलं आहे. ते मशीन घेऊन आली आणि ते पॅडल इथं लावली छातीला तिनं. शी हॅज अप्लाइड द पॅड्स. चेस्टला असं लावायचं, कारण हे फार महत्त्वाचं आहे. एक एक मिनिट महत्त्वाचं आहे. 1 मिनिट वाया गेलं म्हणजे तुमचे 10% चान्स कमी होते वाचायचे. त्याच्यामुळं लवकरात लवकर डिफिब्रिलेशन ज्याला म्हणतो, शॉक म्हणतो, ते द्यायचं. हे AEDची मशीन आहे. ते लावलं, ते मशीन म्हणते शॉक द्या. तर आता हे फक्त शॉक देताना बटन दाबताना पेशंटला कोणी टच करू नये आणि शॉक द्यायचं. तर अशा प्रकारे AEDचे मशीन जर सगळीकडे उपलब्ध झाले, पत्रकार बंधूंनो, हे खूप चांगलं आहे, जीवनदान देणार आहे. आणि ह्याचं ट्रेनिंग जर त्या ऑफिसच्या लोकांना, त्या मॉलमधल्या लोकांना, त्या थिएटरमध्ये जर आपण दिलो तर नक्कीच ह्या मशीननं हे होईल. आता हे करंटमुळंच हे माणूस वाचतं आहे, कारण शॉक दिल्या दिल्या जे काही भानगड करंटची मध्ये झाले, शॉर्ट सर्किट होऊन आलं आहे, ते एका झटक्यात 0 होऊन जातं. तर हे शॉकचं फार महत्त्वाचं रोल आहे, आणि त्याच्यामुळं थोडं आपण ते करावं. आता बऱ्याच वेळेस ते बाकीच्या गोष्टी आहेत, छातीला खूप केस असले, थंड असलं कसं करायचं वगैरे, कारण मशीन नसल्यामुळे ह्याचं मी डिटेल डिस्कस करत नाही. यदा कदाचित भविष्यात तुमच्या इफर्ट्समुळं, कष्टामुळं जर मशीन अवेलेबल झाली कुठं, तर त्याचं वेगळं ट्रेनिंग आपण नक्कीच देऊ, मशीन कशी वापरायची. आणि हे वापर आपल्या लातूरमध्ये लवकरात लवकर चालू होणं हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आपला लातूर जिल्हा, लातूर पॅटर्न म्हणून व्हायला पाहिजे की हे मशीन सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघा, कोणाचं जर असं वाईट प्रसंग झालं तर ह्या मशीनमुळं जीव वाचलं म्हणून तुम्हीच बातमी करता. म्हणून ह्याच्या मागे लागा, आणि त्याच्यानंतर त्याच्यानं जीव वाचल्याच्या बातम्या नक्कीच तुम्हाला करता येते. तर हे असं CPRचं सायकल आपल्याला द्यायचं 30:2. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पेशंटला शिफ्ट करायचं आहे. कुठे? चांगल्या हॉस्पिटलला. त्याला असं पोझिशन द्यायचं आहे
लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणतात ह्याला. त्याचे सिक्रेशन जे काय उलट्या वगैरे सगळं हे व्हावं आणि शिफ्ट पेशंट टू द इक्विप्ड हॉस्पिटल. आणि एखाद्या मृत जीवाला जसं जीव देतो तसं जीव वाचवून आपण खरंच त्याचा आनंद वेगळा घेऊ शकतो. म्हणून CPRची प्रणाली शिकणं गरजेचं आहे. एक सिनॅरिओ दाखवतो मी तुम्हाला की ॲक्च्युली कसं होतं आहे, कसं तिथं बाहेर देशात केलं जातं हे बघा. आता हे कुठंतरी फंक्शनला चालले दोघं, दे आर गोईंग. नंतर अचानक त्याला छातीत दुखायला चालू होतं आहे आणि हे कोलॅप्स होतं म्हणजे पडतो. आता कसं ओळखणार? पडलं हे ग्रस्त. आता कसं ओळखणार कार्डियक अरेस्ट आलेलं? कसं ओळखणार? बेशुद्ध आहे का बघायचं पहिलं. बेशुद्ध आहे का कसं करणार? बाबा, काका, मामा, चाचा, चाची कैसे हो, कसं आहात, कसलंच रिस्पॉन्स देत नाही. त्याला असं कसं आहेत म्हणून हे करून नो रिस्पॉन्स झालं, बेशुद्ध आहे. मग लगेच काय करणार? नाडी बघणार, लागत नाही. श्वास चालू असो किंवा बंद असो, झालं निदान. तर हे लगेच हिनं आली. कारण हे कधी होऊ शकतं आहे, कुणालाही होऊ शकतं इथं झालेली घटना. कारण मेंदूचं ते आलं का आपल्या लक्षात पाहिजे की हे असं होणार आहे. आता हे बघते कॅरोटिड, लागत नाही तिला, लगेच तिनं CPR चालू करते. बटन असते तिथं बटन असतात लगेच. AED पाठवा. प्रत्येक माळ्यावर बटन आहे. ते बटन दाबले तिनं की लगेच ते घेऊन येतं आहे मशीन, कुठं का असणार. मग हे हिचं काम चालू करते हे ना. लगेच हे इमर्जन्सी मेडिकल सिस्टमला फोन करतो, ॲम्ब्युलन्सला 108ला समजा फोन करायला लागलं. हे कुठंतरी फंक्शनला गेलेलं तिथं घटना घडली. ते श्वास चालू आहे का बघते. ते लक्षात येत आहे की श्वास पण चालू नाही, तर त्यानं CPR चालू केली. आणि बघा हे पॉकेट मास्क आहे त्याच्या ह्याच्यात, हे श्वास देते त्याच्यात 2 श्वास देते, परत CPR करते. आता हे मशीन आली, त्याला अलर्ट केलं, मशीन घेऊन आलं. मशीन तिथं लावली, चेस्ट पॅड लावले. चेस्ट पॅड लावले त्यानं म्हणलं, त्या मशीननं म्हणली करंट द्या, बटन दाबा. हे बटन ब्लिंक होतं. मशीन जे सूचना दिल्या की शॉक देण्यासारखं आहे, देऊन टाका. शॉक दिली जाते आणि नंतर पेशंटला शॉक देताना फक्त त्याच्या बॉडीला टच होऊ नये हे ते दाखवते की लांब राहावा. ते शॉक दिलं की लगेच पेशंट उठून बसतो. CPR शॉक दिल्यावर CPR बंद ठेवायचं नाही, चालू ठेवायचं. हे 108ची टीम आली, 108च्या टीमनं पेशंट शिफ्ट करून टाकले. तर तुमचं कर्तव्य जोपर्यंत टीम येत नाही किंवा हॉस्पिटल गाठत नाही तोपर्यंत तुम्ही हे करत राहायचं. आता मी थोडंसं आता हे 2 व्हिडिओ दाखवणार आहे की कदाचित तुम्ही बी पाहिले असतील आणि ते खूपच तुम्हाला मोटिवेशनल आहेत. आता ही CPR फक्त आपणच देतो का? माणसंच देतात का? हां, तर तुम्हाला हे बहुतेक तुम्ही व्हॉट्सअपवर पाहिलं असेल. हे कानपूरचं रेल्वे स्टेशनचं व्हिडिओ आहे. 60,000 60,000. माईक आहे का? माईक बघा, इथलं माईक लावा म्हणा. ह्या का माईक? क्षीरसागरला बोलवा, क्षीरसागर माईक. तर हे बघा, हे रेल्वे स्टेशनवर एक माकडाला करंट लागतं आहे, हाय व्होल्टेज करंट. तर त्याचे आई बघते तो पडला आहे गटारीत. आता आईचं मन असतं आहे त्याच्यासमोर त्याचं नुकसान होऊ लागलं आहे ना. कुठे आहे ते? लावा.
CPR सारखं ॲक्शन आहे ते, CPR दिल्यासारखं ॲक्शन आहे ते. तर हा माकड वाचलेला आहे. आता दुसरं एक घटना बघा. हे हत्ती आहे, त्याची डिलिव्हरी होते, डिलिव्हरी, आणि तिचं बाळ रडतच नाही. तर ते काय करते बघा. Sack is mostly filled with fluid at the moment. This is pure like a bag of fluid, but here's the baby starting to appear. We can see the hind legs and the tail. Squeezing down, here it comes. And wow, that's very quick. Hit the floor and this stage is moving. Incredible. He very delicately steps over the baby there. She's just looking at the त्या baby. बाळाची हालचाल नसल्यामुळे ते ओरडते आता जोरात. This stage, the baby appears to be absolutely lifeless. It's not breathing. She's very worried. And here's when nature is going to take its course. What is she going to do? She's kicking, which would probably be the equivalent to a human slapping a baby's bum. Very desperate to get it to move, to breathe, to get it come to life. We decided to leave her, to let her sort this out for herself, because she seems to know what she's doing. The baby is still as yet not breathing. She's trying to pull its head up. टाळ्या वाजवा, इसकी जान बच गई. Just under 2 minutes is good. प्राण्यांना सुद्धा कळतं आहे की कुणाला वाचवण्यासाठी काय करावं. निसर्ग आहे आणि आम्ही तर करतोच. आमचा पेशा आहे. देवानं आम्हाला ह्या पेशामध्ये घातल्यामुळे आमचं कर्तव्यसुद्धा आहे. पण आज डॉक्टर डेच्या निमित्तानं डॉक्टर म्हणून आम्ही करतो आहे. पण तुम्ही पण CPRचे डॉक्टर व्हा, एवढंच अपेक्षा व्यक्त करून ज्याला ट्रेनिंग इथं घ्यायचं आहे ते आपण ॲक्च्युली इथं करून बघा आणि हे शिका आणि पब्लिकसाठी थोडा अवेअरनेस वाढवा. आपलं अल्टिमेट एम आहे की कुणाचा तरी जीव वाचवायचं आहे. नथिंग दॅन, त्याच्यापेक्षा काही नाही. आणि खूप वर्षापासून मी करत आलो आहे. असं नाही काहीतरी मध्ये उठून काहीतरी वेगळं असं नाही. 15 वर्षापासून हे काम करतो आहे आणि माझ्या अनुभवातून मी हे शिकलो आहे. असं काही माझं काही प्लॅन किंवा असं काही नाही. जे जसं कोणताही शोध कसं लागतं आहे सिच्युएशननुसार, तसं आजची सिच्युएशन मला सेन्स झालेली आहे की CPRमुळं आपल्या जिल्ह्याचं डेथ रेट आपण कमी करू शकतो. आणि खरंच सांगतो, तुम्ही जर साथ दिली, मी कुठेही यायला तयार आहे, शिकवायला तयार आहे. खरंच आपण एक वेगळं लातूर पॅटर्न निर्माण करू. बरेच पॅटर्न होतात, चांगली गोष्ट आहे. पण हे पण पॅटर्न करायची संधी आज आपणाला आहे आणि ते आपण करायची. तुमचं साथ राहील एवढी अपेक्षा व्यक्त करून मी इथंच थांबतो. कुणाला काही प्रश्न असतील ह्याच्याबद्दल काही विचारा.